ठरलं तर मग या मालिकेच्या 12 जुलैच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली हे बोलत असतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की साक्षीने दाखवलेले लोकेशन रिपोर्ट्स किती हुबेहूब खरे वाटत होते. म्हणजे जर का एखाद्याने ते रिपोर्ट्स खऱ्या रिपोर्ट्ससोबत पाहिले असते तर कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण महिपतला ते खोटे रिपोर्ट्स कोणी करून दिले याचा आता मी शोध घेतो. आता उद्या मी स्वतः त्या टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि खरं काय आहे ते शोधून काढतो. आता इकडे महिपत, नागराज, साक्षी, प्रिया सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. प्रिया खूप पॅनिक झालेली असते आणि त्या पॅनिकमध्येच ती बोलते की आता 30 तारखेला साक्षीला एकतर जेल होईल नाहीतर फाशी होईल. आणि हे ऐकून महिपतला खूप राग येतो आणि तो डिरेक्टली प्रियाचा गळा पकडतो आणि रागाने म्हणतो की माझ्या लेकीला फाशी किंवा जन्मठेप झाली तर मी तुला काही जिवंत सोडणार आहे का. मग साक्षी आणि नागराज महिपतला शांत करायचा प्रयत्न करतात. आता इकडे चैतन्य, रविराज आणि अर्जुन त्या टेलिकॉम कंपनीमध्ये येतात. तिथे तो ओनर असतो. तो सगळं डिटेल्स चेक करतो आणि त्यांना सांगतो की मी पूर्ण जानेवारी महिन्याचे डिटेल्स पाहिले, परंतु आजपर्यंत कधीही कोणत्याही पोलिसाने आमच्याकडे साक्षी शिखरे नावाच्या व्यक्तीचे लोकेशन रिपोर्ट्स मागितलेले नाहीत. हे ऐकून अर्जुन, रविराज आणि चैतन्याला धक्का बसतो. आता इथून पुढे अर्जुन कोणता नवीन पुरावा कोर्टाला दाखवणार आहे हे आपण येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये पाहणार आहोत. आणि इथेच हा उद्याचा प्रोमो सुद्धा संपलेला आहे. थँक्यू.